रूपा ए रूपा काय झालं बाई वरडायला? अगं तुला ऐकायलाच येत नाही ना. अहो दळण करत होते मी. बया कधी गाणी ऐकत बसती, कधी दळण करत बसती. ते जाऊ दे मरू दे. तुझ्याकडे एखादी गॅसची टाकी भरलेली का? गॅसची टाकी? तुम्हाला माहिती ना माझ्याकडे एकच गॅसची टाकी आहे. माझ्या नवऱ्याला म्हणलं होतं की 2 गॅसच्या टाक्या आणा, पण कशाला, आपण दोघच, काय गरज आहे, आणि घेतली नाही. अगं पण मग कसं आहे, तुला चूल बिल मांडता येते, तसं माझ्या इथे चूल मला मांडता येत नाही ना. मग तुम्हाला चूल मांडता येत नाही, माझ्याकडे गॅस काय अरे माझा गॅस संपत आलाय, मला तुझी गॅसची टाकी पाहिजे. मग भरून आणा ना दुसरी. तुमच्याकडे 2-2 टाके आहेत. अगं दुसरी भरून आणायचं. तुला माहिती का आता ते न्यूज बघत नाही का तू? कसली न्यूज? अगं दळण करता करता टीव्हीला बटन दाबायचं, त्याच्यावर न्यूज बघायचं. मोबाईल मध्ये काहीतरी खेळू तर त्याच्यावर न्यूज बघायचं. अहो रिचार्ज संपलाय मोबाईलचा पण आणि टीव्हीचा पण. बाई संध्याकाळी माझ्या घरी ये, मी तुला माझी न्यूज दाखवते. अगं ते युद्ध चालू आहे ना. कुठं? ते इराणचं वगैरे काहीतरी चालू आहे ना, त्याच्यामुळे गॅसच्या टाक्या येणं बंद झाल्यात. आता काय ते माहिती का, 28 दिवसातून एकच टाकी भेटणार आहे, आणि आपल्याकडे तर 45 दिवसात एक भेटणार आहे. अयो मग तुमचं अवघड झालं आता. माझा गॅस संपत आला ग, 1-2 दिवस जाईन. मी काय म्हणते ऐक ना, मला तुझी गॅसची टाकी दे ना, तू तरी चुलीवर स्वयंपाक करून घेशील. अहो तुम्ही म्हणायच्या आधी मीच तुम्हाला दिली असती, पण माझीच गॅस टाकी आता 2-3 दिवसात संपल. तुम्हाला देऊन काय करू मी? काय करावं? तुम्ही मोठी माणसं बाई, तुम्ही काय बी करचाल. आम्ही गोरगरिबाने कुणाच्या दारात जायचं? मला चूल पेटवता आली असती ना, तुझ्याकडे आली पण नसती मी. हाय का आता खरं बोललं तर काय आता ह्याला लागायची गरज आहे? आलात का? हा काय झालं? काय झालं तुम्हाला सांगितलं होतं का नाही मी काय? की आपल्या 2 गॅसच्या टाक्या घ्या म्हणून? त्यावेळेस मला काय म्हणलं तुम्ही? कशाला, आपण दोघंच आहे, आपल्याला एवढ्या टाक्या काय करायच्यात, एक बात झाली. मग बाद झाली नाही का? 4-4 घरात आणून काय थप्पी लावायची काय याची? अहो आता किती मोठा प्रॉब्लेम झालाय माहितीये का तुम्हाला? काय प्रॉब्लेम झाला? आता संपला गॅस, घेऊन येतो भाऊ लगेच. अहो ऐकून तर घ्या की, सुगंधताई आल्या होत्या काय गॅसची टाकी मागायला. आपल्याला एकच टाकीन, तिला काय टाकी लागायची? अहो त्या सांगत होत्या की ते इस्रायलचं आणि इराणची भांडणं चालले ती. मग त्यांचे भांडणं झाले, आपलं टाकीचं काय आलं याच्यात? काय पारे? अहो युद्ध चालू आहे, युद्ध. त्याच्यामुळं ना आपल्याला गॅस टाक्या नाही त्या मिळणार. टाक्या भेटणार नाही. हा अजून 1-2 महिन्यात आपली टंचाईतच होणार आहे. बरं तुम्ही सांगा, रोज मी चुलीवर स्वयंपाक करायचा का? त्याला काय होतंय? नाही भेटली टाकीचं काय आहे ना तुला सवय, चुलीवर करायचं आपलं 1-2 महिने. काय होतंय त्याला? होय हा मी चुलीवरती तिथं डोळे घेते भाजून, आणि तुम्ही आयतं खा, पण गॅसची टाकी घेऊ नका. अडी अडचणीला उपयोगाला आली असती का नसती? पैसे असते तर आणली असती. तुम्ही सदा ना कदा भिकारीच आहे हो. तुम्हाला जेव्हा पैसे मागाल तेव्हा तसलंच आहे, पण निदान घरात जी वस्तू लागते ती तरी आणत जावा ना. हा मला काय माहिती ना, मला गॅसची टाकी पाहिजे ना अजून एक. गॅस संपल्यावरती मी चुलीवर स्वयंपाक करणार नाही, नाही तर मग मला रोज हॉटेलचं आणून खायला घाला. भाकर खाऊ का जाऊ? भाकर खाऊ का जाऊ म्हणजे? मग केलेले धमकी देता काय मला? धमकी नाही देत, केलेली असली तर खातून मग जातो बाबा टाकी आणायला दुसरी. चला देते आयतं खायला. नको देऊ बाबा, उपकार करते मी, बघतो टाकी. मग दाजी काय म्हणता डेपुटी? काय चाललंय? बऱ्याच दिवस मुक्काम केला गावात तुम्ही, हा केला मुक्काम. हाय की नाही? काय युद्धाचा लय अवघड होत चालला राहू हा ना. दिवस. काय चालू डेपुटी, हा? तिकडे युद्ध चाललंय, मग आपल्या इकडं टाक्या भेटणार नाहीत का आता? कशाचे टाके? गॅसच्या टाक्या. कोण म्हणलं तुला? कोण म्हणलं म्हणजे सगळीकडे बोपाटा झालाय, महाग झाल्यात आता गॅसच्या टाक्या. झालेला माहित झालं हो. हा सध्या काय ना डेपुटी, युद्धामुळे मला तर असं वाटतं आपल्याकडे इंधनाचा लय तुटवडा निर्माण होतो. हा ना राव, हे का नाही इराण इस्रायल यांच्याकडून आपल्याला तेल वगैरे आयात व्हायचं ना. हा. पण आता काय ते अवघड झालं. काय होईल तर हो आता हे युद्धाचं लयच. इथं अशी बातमी पण वाचली होती राव का, काही दिवसात आहे हा. ना गॅसचा पण तुटवडा भासण्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्याकडे. म्हणजे टाक्या भेटणार नाहीत का काही दिवसांनी? शक्यता नाकारता येत नाही. आता म्हणतात गॅसचा तुटवडा जाणवण बरं का, पण अजून तर काय नाही. ते बुकिंगला वगैरे जरा वेळ लागतोय थोडा, बुकिंग होत नाहीत काही टाक्या. काय होईल तर हो. पण अवघड परिस्थिती आहे राव युद्धाची राव. हा ना, पण त्याच्यात पडसाद आता आता. आपल्याला त्रास ना भारतीय लोकांना, आपला तर काय त्याच्यात तसा काही रोलही नाही भारताचा त्या युद्धात. पण ते इंधनाचा त्रास आपल्याला सगळा. काय होतंय आता हे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या युद्धात लवकर थांबलं ना तर बरं होईल. नाहीतर मला तर काय आहे, वाटतंय तुम्हाला ना. सांगू का, दोन्ही देश माग येतील येत, आणि त्याच्यामुळे त्याची झळ आपल्याला बसायला लागली आता. बसायला लागली भारताला 100%. बसायला लागेल.
मला तर वाटतं आताच भरून घ्या डेपुटी तुम्ही 5-6 टाक्या करा. गेलाय ना भाऊ डिग्याला लावलाय मागाशिकच म्या गॅसची टाकी 5-6 नाही मग? एक एकच भेटत 5-6 कोण द्यायला लागले पहिले हा येडा आहे काय आता सगळ्या लोकांना ते भेटलं पाहिजे. तुझ्या घरात 5-6 कलेक्शन घ्यावे लागतील गॅस. त्याला गॅसची गरज नाही हो एवढी त्याची बायको काय गॅसवर स्वयंपाक करतात आणि त्याच्याकडे चुलीचा दान का असतो. मग पारंपरिक पद्धतीने जेवण चालू करावं करत. तुम्ही एकदम. तुम्हाला सांगू का आता हे गॅसचं जर तुटवडा आला ना लोकांना परत चुली पेटावं लागते 100% खरं आहे. परत लोक म्हणते नाहीला चुलीवरचे पण तुम्हाला सांगू का त्या गॅसपेक्षा याच्यापेक्षा चुलीवरच्या भाकरीच एक बाहेर. डेपुटी आता मी 2-4 दिवसावर एक फोटो पाहिला होता, हा व्हायरल फोटो होता. एक गॅस विक्रेता कर्मचारी म्हणजे गॅसच्या टाक्यावरचे निळ्या कपड्यावर लोक असतात का, हा मागे एलपीजीचं ते दिसतं त्याच्यावर लोगो आणि तो चुलीच्या लाकडं सायकलवर घेऊन चालला. अरे बघून मला एवढं नाही, आता ते काय झालं गॅसवर लय जण काही करायला लागले. पण तुम्हाला सांगू का ह्या युद्धाचं सावट आहे ना जाणवणार आहे आपल्याला. तेल पेट्रोल डिझेल याचं तर भाव वाढतेनच असं मला वाटतंय बरं का. आणि याचा फटका सामान्य जनतेला होणारच आहे. आणि आता हे मला सांगा जर गॅस बंद झाला तर काय करायचं गृहिणींना. हा बरोबर आहे. हो आता किती काय लाकडं किती भेटणार आहे जाळायला बी आणि शहरासारख्या ठिकाणी लोकांनी काय करायचं. बरोबर आहे, हाल होणार शहरातल्या लोकांचे. सांगता येत नाही. चला जाऊ का मग मी. हा जा बाबा चला चला दाजी मी बी निघतो आता. जाऊ आपण. चला ओ आजी त्याची टाकी भरायची नाही. आपण त्यानं भरून वाढत झाडत आले दाडे येणार रे. मी नाही जात घेऊ मला लाज लय लोकांना सांगायचं तुम्ही आज थांबतर भाऊला द्या पाठवून. बरोबर आ ते वाढत झाडत आले बरं का. काय डिगू संपली तर द्याची टाकी. हा ना बाबा बरं मग तेवढंच संपली. ऐका डेपुटीनं ना द्याची टाकी दाढी बोलवलेली. खरंच आहे कुठं वाढत झाडत आले 15-20 टाके बोलवलेले आहेत त्यांनी. मग आपल्या गावात आहे ना 15-20 रिकाम्या टाक्या ना तिथं नेऊन ठेवायच्या. वाटलं सर ना मी भरून देत तिथून. बरं ऐक ना चल लगेच धरू लाग मला घेऊन जाऊ आपण. हा चल झालं का झाडून पारू बाई. हा झालं. तुम्ही केली का गॅसची सोय. गॅसची सोय तू टेन्शनच घेऊ नको पारे आता. हा तुला आहे ना जे पाणी तापायची पाणी तापव भाकरी थापव रात्रंदिवस गॅसवर बसव पण गॅस काय संपणार नाही. आख्या देशाचा गॅस संपन पण जे आल्याच्या पारीचा गॅस संपणार नाही इथं. कस काय आज काय केलंय तुम्ही. कस काय म्हणजे टेन्शन नाही घ्यायचं आराम के साथ गॅसवर बसायचं. अहो गॅसवर मी का बसू पण. हा अरे. गॅसवर काम कर म्हणा ना भाकरी कर पाणी ठेवू. हा, तुला सांगू का हं. पण कुणाला सांगायचं नाही बरं का. अहो सांगा ना काय झालंय. काय तू टेन्शनच घेऊ नको काही होत नाही कुणाला माहित नाही अहो पडायची. पण हे करणं चुकीचं आहे. जसं संपली का तशी नेऊन फेकायची आणि दुसरी घेऊन यायची. तुला लक्ष ठेवायला तुला चवाच टाकी घेऊन यायचे ना कशाला डोकं लावायचं उगाच. हो डेपुटी भाऊ. हो अहो कुठं चाललं एवढं घाई घाई. अहो काय येणे डोक्याला वेगळाच सीन करून ठेवला. 10-15 टाक्या मी मागितल्या होत्या हा. आता गॅसच्या. हा गावात टाकी बी आल्या त्या टाक्या भरायला ठेवल्या येणे टाकी नेऊन ठेवली आणि 5-6 टाक्या लोकांच्या न्यायच्या राहिल्या होत्या त्या टाक्याच गायब झाल्यात. याला म्हणतो तो लक्ष दे तिथं म्हणून. मग आता तुम्ही काय करायला लागले. आता काय करणार पोलीस कंप्लेंट करावं लागेल. 5-6 जण टाकी गेल्या त्या सुगंधताईची टाकी गेली त्या सदाभाऊच्या शेजारी होती आपल्या बाळूची टाकी गेली. आमची पण आहे त्याच्यात. आमची एक टाकी होती. याला लक्ष याला आहे ना संध्याकाळी तुला तो चहा माग फक्त तुला सांगतो मग तिला. आता मला काय माहित अरे मग ते थांबता येत नव्हतं का सगळे गॅसचे लोक बाकीचे घेऊन गेले 6 टाक्या गायब झालेत बाकीच्या लोकांच्या. आणि तुम्हाला सांगू का आता केस तर आमच्याकडून तर होईनच या 6 जणांकडून आणि प्लस त्या भारत गॅसवाल्याकडून सगळं हे होईल. अयो म्हणजे एवढं अवघड. हा 2 कंप्लेंट होत्या ना आता. मग हे तर गॅसच्या टाक्या जर चोरायला लागले तुम्ही गावात जर लोकांना बाकीच्या लोकांनी काय याच्यावर स्वयंपाक करायचा काय उन्हात. आणि मग त्याला कारवाई केल्यावर किती दिवसांनी मग ते सुटणार माणूस. शांतच येणार नाही. तुम्ही कमून कोर्ट खोललंय ते चट कोर्ट बघून घेईन चट जातीन खडी फोडायला. चला चल रे. आलो. आओ डिपुटी. ओ डिपुटी भाऊ का होत थांबा ना. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. काय ते आमच्याकडनं एक चूक झाली. काय हो. ते तुम्ही जे आता कंप्लेंट करायला चाललाय हा. ना गॅस टाकीची हा ती माया नवऱ्यानंच लपवून ठेवल्या त्या काय कुठं आमच्या घराच्या पाठीमागं. काय वाटायला पाहिजे रोपात आहे तुम्हाला चांगले म्हणून तुम्ही चांगले असे पांगले. अहो चुकी आता त्यांची बी नाही आणि माझी बी नाही मग? पण ती नाही का युद्ध चालू हा. आहे. मग त्याच्यामुळं मी त्यांना लय बडबड केली की आमची एकच टाकी आहे ना. त्यांना म्हणलं 2 टाक्या घेतल्या असतं तर एवढं आपलं हाल झालं नसतं. त्यांना मी लय बडबड केली. मग ते म्हणले थांब मी तुझ्यासाठी टाकीच घेऊन येतो. मग ती
तसं केलं त्यांनी, टाक्या लपवून ठेवल्या. काय रुपाताई तुम्ही बी त्याला काय सांगत बसता आणि त्यांनी काय केलं बरं. 6 टाक्या चोरल्यात, 6 जणांची चुली तुम्ही बंद करत होते. मला सांगा आता जर पोलिसांना मी कंप्लेंट केली असती, पोलीस आले असते, कुत्र्यावाने ज्याला आणला असता, वरून केस झाली असती वेगळी. तुम्हाला समजत कसं नाही? नाही चुकलंच आमचं. अहो काय चुकलं म्हणता, इराणचं इकडे थांबन ना युद्ध. अहो पण आमचं खायचं वांद झालं असतं. अहो काय नाही, गॅस मागं पुढं होतं थोडा, आता हे जरा टंचाई निर्माण झाली थोडी. सारं शासन करतंय काही ना काही. शासन कसं सगळ्याचं हे करीन, थोडंफार होईल काही ना काही. लगेच हे नसतं करायचं. बरं चुल आहे तुम्हाला, हा पण चुलीवर चला आता दाखवा कुठे टाक्या, त्याच्याला नेऊ द्या. हा चल. हे बघा इथं आणून ठेवल्यात. हाय का अख्ख्या गावाच्या टाक्या सगळे लोक बघत आहेत टाक्या कुठे गेल्या. 7-8 टाकी इथं आणून ठेवल्या. त्यांची पण काही चुकी नाही. काय झालं ते इराणमध्ये युद्ध सुरू नाही का, मग त्यांना कोणीतरी सांगितलं की गॅसची टाकी आता मिळणारच नाही, मग ती भेलं आणि त्यांनी सगळ्या गॅसच्या टाक्या इथं आणून ठेवल्या. अहो पण विचारपूस करायची. आता गाप पसरली सगळीकडे याच्यावर की बघ गॅस टंचाई झाली वगैरे, पण लगेच एवढं शासन हे करणार नाही. शासन बी देईन ना काहीतरी, याच्यावर उपाय करीन ना. अहो श्रीमंताचं होईल पण आमच्या गोरगरिबांचा हाल किती आहे इथं. ते आहे आता सगळ्याचीच हाल येतं. श्रीमंताचे नाही आता आमचे बी हालत, सगळ्याचे बाकीचे बी हालच येतं. पण सगळ्या गॅसच्या टाक्या, गावाच्या जर गॅसच्या टाक्या सगळ्या जालेन चोरून आणून ठेवल्या, घरी नेलं तर गावातल्या लोकांनी कसं करायचं? हा तुम्ही त्याला समजून सांगा बाबा युद्ध एक ना एक दिवस थांबणार आहे, काही दिवसात युद्ध थांबणार नाही, परत सुरळीत होईल सगळं. आता बाकीच्या सगळ्या 10-12 चुली बंद झाल्या असत्या ना याच्यामुळं. त्या जाल्याच्या डोक्यात कोण काय घालतंय काही कळतच नाही बा. काय माहिती आता त्याला हा त्याला काही सांगावं नाही असं झालंय. आता एक काम करा, त्या उचलणार नाही टाक्या फुल भरल्यात, त्याला सांगू आणि त्याला उचलायला आणलं. चला त्याची चूक बी त्याला लागते. चला बरं बरं झालं तुम्ही सांगितलं. कशाला फोन करून बोलून घेतलं मला? कशाला फोन करून बोलवून घेतलं म्हणजे? बसलो तुम्ही आपला ते पारावर. त्या ज्यांच्या गॅस टाक्या येत्या ना त्यांना परत करा. ए डोक्यावर पडली का काय? त्यांच्या कशाला परत नेऊन द्यायच्या, आपल्याला लागणार नाहीत का? अहो डेप्युटी भाऊनी कंप्लेंट केली होती पोलीस स्टेशनला, चालले होते माझ्यासमोर, माहितीये का? आणि त्यांना कोणी नाव सांगितलं माझं? त्यांना कोणी मीच नाव सांगितलं होतं. तू येडी आहे का काय रे पारेदाशी? डोक्यावर बिका पडली तसं का नाही काय? हो, नाव सांगितलं म्हणजे तुमची कंप्लेंट करायला नाव नव्हतं सांगितलं मी. घातली माही सगळी गावात. अहो माझं ऐकून तरी घ्या पहिलं नीट. डेप्युटी भाऊ कंप्लेंट करायला चालले होते, मग रोड मध्ये मला भेटले. मग मी त्यांना विचारलं कुठं चाललाय म्हणून, तर म्हणले गॅस टाकी चोरीला गेल्यात त्याची कंप्लेंट करायला चाललोय. मी म्हणलं नका करू, ते माझ्या नवऱ्यानीच आणल्यात म्हणून. मग बरोबर आहे ना, उद्या जर त्यांनी कंप्लेंट केली असती अख्ख्या गावात थुतू झाली असती तुमची. आता नाही झाली का तू? ते मला म्हणल्यात की मी कोणाला सांगणार नाही म्हणून. आणि तसं बी तुम्ही मला सांगा, लोकांच्या गॅस टाक्या घरी आणून त्याच्यावर आपण भाकरी करून खायच्या का आणि त्यांनी उपाशी मारायचं का? तुझ्यासाठीच केलं तर पारे मी ती. अहो मायासाठी केलं होतं, पण लोकांचं घर जाळून आपलं कशा भाकरी खाणार आपण? हा त्यांना पण 4 घरचं आपल्याला हे बंद होईल ना त्यांचं खाणं पिणं. काय खाणं पिणं? मग गॅस टाके चोरणं सोपं आहे का? त्यांच्या घरी आणपाणी कसं ते कसे बनवणार? चला मी एखाद्या वेळेस चुलीवर बनवून तरी तुम्हाला खायला घालील. आणि असले काय उद्योग करत जाऊ नका. डेप्युटी भाऊ म्हणल्यात की एवढ्या वेळेस मी माफ करतो आणि पोलिसांना नाही काय सांगत आणि माणसांना पण कुणाला काय सांगत नाही म्हणून. मग आता काय करू मी? आता एक काम करायचं, ज्यांचे गॅस टाके येते ना त्यांच्या देऊन या. हा देतो बाबा देतो. हा अरे पारीला बी अक्कल नाही. चांगलं झाले असत्या 6 टाक्या. जाऊ दिन ज्याल्या लोकांची बी किती तारमळ चालली असेल आता टाक्या वाचून. चल भो एका एकाला नेऊन देतो.